तर चला आजचा आपला टॉपिक आहे ग्लायकोलिसिस म्हणजे 10 चा आपला लाईफ प्रोसेस सेकंड आहे त्याच्यामधला एक टॉपिक आहे ग्लायकोलिसिस. आता ग्लायकोलिसिस ही प्रोसेस नेमकी काय असते? ग्लायकोलिसिस ही प्रोसेस कोणत्या ठिकाणी होत असते? सायटोप्लाझम मध्ये. कोणत्या ठिकाणी होते? सायटोप्लाझम. पण आता हे सायटोप्लाझम हे नेमकं काय असतं? आता सायटोप्लाझम म्हणजे काय असतं माहिती का? हे आपला सेल आहे. सेल मध्ये काय असतं सांगा? सायटोप्लाझम म्हणजे सेल मध्ये एक न्यूक्लियस आहे, पण आजूबाजूला ह्या जे न्यूक्लियस कशामध्ये प्रेझेंट आहे? सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे. हे सायटोप्लाझम कसं पाण्यासारखं राहतं किंवा मग आपण म्हणू शकतो जेली लाईक स्ट्रक्चर. काय असतं? जेली लाईक स्ट्रक्चर. जेली लाईक स्ट्रक्चर. ओके. आता त्याच्यानंतर बघा द प्रोसेस इन विच द ग्लुकोज विल बी ऑक्सिडाइज. म्हणजे ग्लुकोजचं काय होतंय या ठिकाणी? ब्रेकडाऊन होतंय. ग्लुकोजचं काय होतंय? ब्रेकडाऊन. आणि ते ऑक्सिडाइज म्हणजे कशाच्या प्रेझेन्स मध्ये होतंय? O2 च्या. ओके. दिस प्रोसेस ऑकर बाय अ स्टेप बाय स्टेप. म्हणजे ही प्रोसेस कशी ऑकर होते? स्टेप बाय स्टेप. आता तुम्ही म्हणशाल सर स्टेप बाय स्टेप कशी? सपोज हा एक मोठा मॉलिक्यूल आहे, याचे 2 मॉलिक्यूल झाले, मग काही टाइमच्या नंतर 5 झाले, 5च्या नंतर थोडं म्हणजे तुमच्या अंगामध्ये एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल आहे. हे बघा ग्लुकोजचा फॉर्म्युला काय तुमचा? C6H12O6. यांचं ब्रेकडाऊन होऊ लागलं. याचं काय होतंय? ब्रेकडाऊन होतंय तुमच्या बॉडीमध्ये. त्याच्यापासून तुम्हाला काय भेटतंय? पॅरुविक ऍसिड, त्याच्यानंतर ATP, NADH2 आणि वॉटर. आता बघा द फॉर्मेशन ऑफ 2 मॉलिक्युल्स. हे बघा ऑक्सिडेशन झालं म्हणजे कशाचं ऑक्सिडेशन? ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झालं. तर ह्या ठिकाणी नेमकं काय होतंय? द फॉर्मेशन ऑफ 2 मॉलिक्युल्स. काय भेटतंय? फॉर्मेशन ऑफ 2 मॉलिक्युल्स. एक काय? पॅरुविक ऍसिड, त्याच्यानंतर ATP, एक काय? NADH2 आणि एक वॉटर. म्हणजे 4 कंपोनेंट आपल्याला भेटू लागले, पण ते कसे? 2-2 मॉलिक्युल्स. त्यांचे काय? 2-2 मॉलिक्युल्स. तर आता आपण हे वरच्यात बघूनच घेऊ. मला सांगा, मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं तर कार्बोहायड्रेट्स असतं. कार्बोहायड्रेट्स आपल्याला काय देतं? म्हणजे आपण जे खातोय बरोबर, आपल्या अंगामध्ये काय? फॅट्स आहे, प्रोटीन्स आहे, त्यांच्यापासून आपल्याला काय भेटते? एनर्जी. पण आता कार्बोहायड्रेट्स आहे, कार्बोहायड्रेट्स पासून सर्वात पहिले काय तयार होतंय? ग्लुकोज. ग्लुकोजचं काय होणार? ब्रेकडाऊन होणार. त्याच्यापासून काय भेटणार मग आपल्याला? एनर्जी. म्हणजे सर्वात पहिले पॅरुविक ऍसिड, मग त्याच्यानंतर ऍसिडिल कोएन्झाइम A, त्याच्यानंतर आपल्याला काय? एनर्जी. ओके. एकदा एवढं नोट करून घ्या, लक्ष द्या. आता आपण रोज आपण काय खातोय? अन्न खातोय. त्याच्यामध्ये काय असतं? कार्बोहायड्रेट्स असते. काय असते? कार्बोहायड्रेट्स. आता कार्बोहायड्रेट्स काय होतंय या ठिकाणी? ब्रेकडाऊन होतंय किंवा ऑक्सिडाइज होतंय. काय होतंय? ऑक्सिडाइज. आता ऑक्सिडाइज झालं तर यांच्यामध्ये काय बनतंय? याच्यापासून ग्लुकोज बनतंय. काय बनतंय? ग्लुकोज. आता हे ग्लुकोज काय होतंय माहिती का? ग्लायकोलिसिस प्रोसेस ऑकर होते या ग्लुकोजची. आता ग्लायकोलिसिस प्रोसेस म्हणजे काय? द ब्रेकडाऊन ऑफ अ ग्लुकोज किंवा द ऑक्सिडेशन ऑफ अ ग्लुकोज इज नोन ॲज अ ग्लायकोलायसिस. मग आता ग्लायकोलिसिस प्रोसेस झाली, त्याच्यानंतर काय बनतं? पॅरुविक ऍसिड. काय बनतं? पॅरुविक ऍसिड. आता पॅरुविक ऍसिड बी बनलं, त्याच्यानंतर हे काय आहे? ऍसिटिल. याला वाचायचं बघ कसं? ऍसिटिल कोएन्झाइम A. मी लिहून देतो वाटल्यास. ऍसिटिल कोएन्झाइम A. हे काय? ऍसिटिल कोएन्झाइम A. एवढं समजलं तुम्हाला? समजलं का? त्याच्यानंतर काय? हे बघा ऍसिटिल कोएन्झाइम A कशामध्ये चाललं? क्रब सायकल मध्ये. कशामध्ये? क्रब सायकल. क्रब सायकलचं कशात चाललं? सॉरी क्रब सायकल पासून काय बनतंय मग? CO2 H2O एनर्जी. पण मग मला सांगा पोरांनो, ही एनर्जी कशाच्या फॉर्म मध्ये बनतंय? ATP च्या. कशाच्या? ATP. ओके. ATP चा फुल फॉर्म सांग बरं अनुष्का. ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ओके. ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. हे बघा जसं कार्बोहायड्रेटचं झालं, आपल्या अंगामध्ये काही प्रोटीन सुद्धा असते आणि आपल्या अंगामध्ये काय असतं? फॅट. म्हणजे आपल्या अंगात काय असतं? लिपिड सुद्धा असते. आता प्रोटीनचं सिम्पलेस्ट फॉर्म काय असतं? अमिनो ऍसिड. ह्या ठिकाणी प्रोटीनचा ऑक्सिडाइज झालं आणि तिथून काय बनलं? अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड पासून ऍसिडिल कोएन्झाइम A, त्याच्यापासून क्रब सायकल पासून CO2 H2O आणि एनर्जी. आता मी काही क्रब सायकल शिकवली नाही, पण मध्ये आम्ही घेऊन घेतली. ओके. पण हे तर समजू लागलं तुम्हाला? तुम्हाला
ग्लायकोलिसिसचे आखरे एक पॉइंट आहे तिथून सर पॅरिक ऍसिड पासून काय बनतंय ऍसिटिल कोएन्झाइम आहे तो काही मी असं म्हणजे नोट करून दिलेला नाही तेवढं बघून घ्यायचा ओके लिपिड आहे लिपिड पासून काय बनलं फॅटी ऍसिड पासून ऍसिटिल कोएन्झाइम ए याच्यापासून क्रब सायकल पासून CO2 H2O एनर्जी समजलं का आदित्य ओके आता माझ्या मागे तुम्ही म्हणायचं या कार्बोहायड्रेट्स ग्लायकोलिसिस पॅरुविक ऍसिड ऍसिटिल कोएन्झाइम ए क्रब सायकल यांच्यापासून काय बनलं CO2 H2O एनर्जी विना पाहता सांगू शकता का हां सर्वात पहिलं काय कार्बोहायड्रेट त्याच्यानंतर ग्लायकोलिसिस त्याच्यानंतर पॅरुविक ऍसिड त्याच्यानंतर ऍसिटिल कोएन्झाइम ए त्याच्यानंतर क्रब सायकल त्याच्यानंतर CO2 H2O एनर्जी कशाच्या फॉर्म मध्ये एटीपीच्या इकडे प्रोटीनचं हे बघा काहीच डिफरन्स नाही फक्त प्रोटीनचं काय बनलं अमिनो ऍसिड त्याच्यापासून ऍसिटिल कोएन्झाइम ए त्याच्यापासून क्रब सायकल त्याच्यानंतर CO2 H2O एनर्जी इकडे लिपिड पासून फॅटी ऍसिड पासून मग क्रब सायकल त्याच्यानंतर CO2 H2O एनर्जी आर यस ऑर नो याला हायलाइट करायचं IMP मोस्ट इम्पॉर्टंट ना कारण हे डायरेक्टली त्या दिवशी पण सांगितलं होतं तुम्हाला की बोर्डच्या परीक्षामध्ये डायरेक्टली विचारल्या जातात ओके हे बघा पोरांनो आता बघायचे आपल्याला क्रब सायकल ही नेमकी काय असते त्याला दुसरं नाव आहे काय तुमच्या बुक मध्ये ट्राय कार्बो झायलिक ऍसिड ट्राय कार्बोक्झॅलिक ऍसिड हेच काय तुमचं काय क्रब सायकल आता नेमकी क्रब सायकल काय असते ह्या both the molecule of an acetyl coenzyme A enter into the mitochondria आता आपण आताच त्या दिवशी बघितलं होतं सेल असतं हे सेल मध्ये एक काय न्यूक्लियस पण पॉवर हाऊस ऑफ सेल कशाला म्हणतात मायटोकॉन्ड्रियाला ओके ग्लायकोलिसिस ही प्रोसेस कशामध्ये झाली कशात झाली सायटोप्लाझम मध्ये मला सांगा सायटोप्लाझम मध्ये झाली पण त्याच्यापासून काय काय निघलं होतं ऍसिटिल कोएन्झाइम पॅरुविक ऍसिडच्या नंतर काय निघलं ऍसिटिल कोएन्झाइम ए बरोबर ते आता कशात चाललं मायटोकॉन्ड्रिया मध्ये चाललं कशात चाललं मायटोकॉन्ड्रिया आता या ठिकाणी ते काय म्हणताय बोथ द मॉलिक्युल ऑफ ऍसिटिल कोएन्झाइम ए इंटर द मायटोकॉन्ड्रिया बघा आता लक्ष द्या both molecules of acetyl coenzyme A enters into the सांगा कशात चाललंय enters into मायटोकॉन्ड्रिया कशाचं असतं सेलचं मायटोकॉन्ड्रिया ऑफ अ सेल एकदा नोट करा बरं आता ह्या ठिकाणी काय माहिती का ही क्रब सायकल म्हणजे आपण पाहिलं बोथ मॉलिक्युल ऑफ ऍसिटिल कोएन्झाइम ए हे कशामध्ये इंटर केलं म्हणजे इंटर केलंय ना मायटोकॉन्ड्रिया मध्ये पण आता मायटोकॉन्ड्रिया मध्ये काय करणार आहे सायक्लिक प्रोसेस ऑकर कशामध्ये सायक्लिक प्रोसेस होणार आहे इन मायटोकॉन्ड्रिया कशामध्ये मायटोकॉन्ड्रिया आणि ह्या ठिकाणी हे काय फॉर्मेशन करणार आहे हे बघा आपण याला असं पण म्हणू शकतो सायक्लिक प्रोसेस ऑकर इन अ मायटोकॉन्ड्रिया आणि आपण त्याला काय म्हणू शकतो ट्राय कार्बोझॅलिक ऍसिड सायकल ओके पण आता हे सोडा लक्ष द्या हे सोडा आता ह्या ठिकाणी खास पहा ज्याला समजलं ते पहा ना म्हणून सांगतो पुरा मी आता इथे लक्ष द्यायचं आता बघा क्रब सायकल मध्ये काय ट्राय कार्बोक्झॅलिक ऍसिड बरोबर आहे याच्यामध्ये हे सांगते बोथ मॉलिक्युल ऑफ कशाचे ऍसिटिल कोएन्झाइम ए बरोबर आहे का
ऍसिटिल कोएन्झाइम ए. आता बघा ऍसिटिल कोएन्झाइम ए, ऍसिटिल कोएन्झाइम ए ह्यो तुम्हाला समोरचा ऍसिडाइल पार्ट दिसतोय का? हा काय होतोय याच्यामध्ये माइटोकॉन्ड्रिया मध्ये ऑक्सिडाइज. काय होतोय? ऑक्सिडाइज. ऑक्सिडाइज. आणि ह्यो ऑक्सिडाइज झाला ते याच्यापासून काय बनतंय आपल्याला एनर्जी. याच्यापासून काय बनतंय आपल्याला एनर्जी. कशाच्या फॉर्मॅट मध्ये? हे बघा एनर्जी. हे कशाच्या फॉर्मॅट मध्ये निघतंय? कशाच्या फॉर्म मध्ये सांगता का? CO2, त्याच्यानंतर H2O, त्याच्यानंतर NaDH2, त्याच्यानंतर FADH2 and सॉरी बस एवढं. हे बघा ग्लायकोलिसिस प्रोसेस मध्ये काय काय निघलं होतं सांगा. 2 मॉलिक्युल कशाचे? ATP चे, NADH2 चे आणि वॉटरचे. बरोबर आहे का? काहीचे पॅरिक ऍसिड पण निघलं होतं. पण आता प्रब सायकल मध्ये काय काय निघलं? CO2, H2O, NADH2, FADH2. ओके. या आखरीचे मॉलिक्युल्स पण लक्षात ठेवायचे नेमकं काय. एकदा पुन्हा एकदा माझ्या संग आपण रिवाइज करू. हे बघा बोथ मॉलिक्युल ऑफ ऍसिटिल कोएन्झाइम ए कशात केलं? माइटोकॉन्ड्रिया. कशात केलं? माइटोकॉन्ड्रिया. सायक्लिक प्रोसेस ही ऑकर कशामध्ये झाली? आपण यालाच काय म्हणलं? ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. ओके. आता ऍसिटिल कोएन्झाइम होतं पण हे ऍसिटिल पार्ट काय झालं या ठिकाणी? ऑक्सिडाइज झाला. याच्यापासून काय बनलं? एनर्जी. पण ती एनर्जी कशाच्या फॉर्म मध्ये? CO2, H2O, NaDH2, FADH2. आर येस ऑर नो? सर्व समजलं? नोट करा.